कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी वच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी वच्चारी तुका म्हणे हसे जन नाही कानतय ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी वच्चारी विठ्ठल वेदनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय 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 राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्वर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तमयी नमो
ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्वनित्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीचा दासोधारा तुझी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी मस्तक हे पाया आज मुरुड नगरीमध्ये पारूनगर या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा महापुराण हे चालत आहे। काही दिवस मग कीर्तनही ठेवली, काही दिवस कथा तर कंटिन्यू 22 वर्ष व्हायला लागले। हां 23 वर्ष झालं। आता 24 म्हणजे 2 तपद पूर्ण व्हायला लागले आणि 25वावं म्हणजे रौप्य महोत्सव असा खूप मोठ्या प्रमाणात सप्ताह तुम्ही साजरा करा। 25वा वर्ष रोज कीर्तन ठेवा, कथा ठेवा, रौप्य महोत्सव हे खूप मोठ्या पद्धतीनं उत्साहानं पार पाडा आणि ही आजची काल्याची सेवा आहे। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 दिवसाचा कार्यक्रम असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 21 दिवसाचा असो, महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो किंवा 1 वर्षाचा असो, पण त्याची सांगता ही काल्यानेच होते। काल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होतच नाही। म्हणून याही ठिकाणी दरवर्षी नित्यनेमानं कथा झाली की दुसऱ्या दिवशी काल्याचं नियोजन असते आणि म्हणून आज काल्याचा प्रसंग, काल्याचा दिवस आणि या काल्याकरता निवडलेला गवळणपर अभंग आहे। अभंग तुकाराम महाराजांचा आहे।
महाराज म्हणतात, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोण नारी आहे एक त्या गोकुळामधली की ती अशी कृष्ण परमात्म्यावर भुलली आणि ती मथुरेच्या बाजारामध्ये जाऊन गोरस विकताना काय म्हणायची, दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या, तूप घ्या असं म्हणायचे नाही, गोविंद घ्या, हरी घ्या असं ती म्हणायची. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, हरी घ्या म्हणायची. ती गवळण पूर्णतः परमात्म स्वरूप झाल्यामुळे असं होतं. अगोदर कृष्ण परमात्म्याला पाहिलं, ते मनामध्ये बिंबलं आणि मुखामधून तेच बाहेर पडू लागलं आणि डोळ्याला पुन्हा तेच दिसू लागलं. देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. तेच बघितलेलं मनात साठवलं जाऊ लागलं आणि मुखातून तेच बाहेर पडू लागलं. ती गवळण कुठे आहे काय, कृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये तल्लीन झाली महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, आता त्या गवळीनं दुसरं काही करायचं नाही. लोक तिला हसले तरी आपले कान तिकडे द्यायचे नाहीत, कारण परमात्मा आपल्यासाठी. आता या ठिकाणी बघा चरण कसं आहे, तिसरं, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. आपण आपलं जेवढं काही माझं म्हणतो त्याला विसरावं लागतं, तेव्हा देवही त्याची लक्ष्मी विसरतो, त्याचं वैकुंठ विसरतो, त्याचा भाऊ विसरतो, बलराम विसरतो आणि एका भक्ताकरता ब्रह्मज्ञान देतो. अगोदर आपण आपलं पण विसरलं, माझं पण विसरलं, तर तोही आपल्यासाठी सर्वस्व विसरायला तयार आहे. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. पण आपल्याला काय विसरणं शक्य नाही, म्हणून तो काही त्याचं विसरत नाही. एक गोष्ट आहे बघा, आपल्याला वाटतं नेहमी आपल्या मनासारखं व्हावं, पण आपल्या मनासारखं होत नाही, देवाच्या मनासारखं होतं. देव म्हणतो, तुम्ही मी जसं म्हणतोय तसं करा. तू कर वही जो मैं चाहता हूँ, तू कर वही जो मैं चाहता हूँ, होगा वही जो तू चाहता है, मगर तू करता है वही जो तू चाहता है, होता है वही जो मैं चाहता हूँ. विठ्ठला आणि जिथं तिथं परमात्मा दिसू लागल्यानंतर हरी घ्या बाजारात बसल्यानंतर हरी घ्या म्हणायची ती गवळण. त्यावेळेस लोक हसू लागले आणि हसल्यानंतर आपले कान तिकडं जाऊ नये, कारण एखाद्या वेळेस आपली निंदा होत असेल आणि स्तुती होत असेल. मला खरं सांगा, आपणाला निंदा गोड वाटते का स्तुती? स्तुती गोड वाटते, निंदा गोड वाटत नाही. पण असं आहे, निंदा आपली चांगली, आपली निंदकाचे घर असावे शेजारी. कारण ते धोबी काय करतात, आपले कपडे घेतात आणि स्वच्छ धुवून देतात, पण पैसे घेतात. काही लोक निरमा घेऊन, व्हील पावडर घेऊन, टाईट पावडर घेऊन आपले कपडे स्वच्छ करून देतात, पैसे घेतात, इस्त्री करून देतात. पण हे निंदक लोक असे आहेत, आपले कपडे बिना पैशाचे स्वच्छ धुवून देतात. माणसं म्हणत नाहीत का उगं त्याचं धूत बसायलाच. म्हणून आपली स्तुती होण्यापेक्षा स्तुतीही तेवढीच मारक आहे आणि निंदाही तेवढीच मारक आहे. पण निंदा आपल्यासाठी चांगली आहे,
म्हणजे बघा, स्तुती आणि निंदा हे दोन्ही प्रकारचे दगड आहेत. स्तुती समोरून येणारा, निंदा समोरून येणारा दगड आहे असं समजा. एक दगड समोरून येतोय आणि एक दगड मागून येते. पण पुढून आलेला दगड आपण चुकवू शकतो. स्तुती नावाचा मागून जर दगड आला तर आपण चुकवू शकत नाही. म्हणून समोरासमोर जे असेल ते चांगलं. आणि म्हणून लोक हसायलेत म्हणून आपण हसायचं नाही. लोक कोणालाही हसतात महाराज. येड्यालाही हसतात, शहाण्यालाही हसतात. लोकांचं काय घेऊन बसलात महाराज. चांगलं वागणाराला सुद्धा नावं ठेवतात. रामप्रभूला सोडलं नाही तिथं आपणाला सोडतील काय महाराज. म्हणून हसायले तर हसा, हसतील त्याचे दात दिसतील असं म्हणून आपण सोडून द्यायचं आणि तिकडं कान जाऊ द्यायचे नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान तै ठाई. मग काय करायचं. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. असा अभंगाचा धावता भावार्थ किंवा शब्दशार्थ आहे. बघा, माणूस भुलतो. कशाला भुलतो. काही माणसं स्वरूपाला भुलतात, सौंदर्याला भुलतात. काही माणसं गुणाला भुलतात, काही माणसं ऐश्वर्याला भुलतात. भुलतात हे आता गुण काय दिसत नाहीत, अंतःकरणामध्ये असतात. पण ते गुण कृतीहून गुण दिसतात. तसं परमात्म्याकडं तर स्वरूप आहे. स्वरूप आहे. कसं आहे. सुंदर ते झाला परमात्माचं सौंदर्य सुंदर आहे. जगामध्ये लक्ष्मी सुंदर आहे. आणि लक्ष्मी ज्यांचे नख बघून तिथं थांबली ती किती सुंदर असतील महाराज. कोटी सूर्याचं तेज ज्याच्या मुखकमलावर आहे. इतका सुंदर परमात्मा. सुंदर परमात्मा आहे म्हणून त्याच्या ठिकाणी त्या नख बघून थांबली. पाय, मग जिचे पाय इतके सुंदर असतील त्याचा चेहरा किती सुंदर असेल. एवढा परमात्मा सुंदर आहे. आणि म्हणून कृष्ण परमात्मा स्वरूपवान आहे. इतका स्वरूपवान आहे की पाहता क्षणी सुखाची अनुभूती आहे.
पाहता क्षणी सुखाची अनुभूती मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. मग एवढा सुंदर परमात्मा आहे, कोण नारी भुलणार नाही महाराज त्याच्यावर? भुलल की नाही? स्वरूप पाहून भुलतंय महाराज. जीव स्वरूपावर भुलत असतो. परमात्म्याचं स्वरूप इतकं देखणं आहे, त्याच्यावर एखादी गवळण गोपी न भुलण्यासारखं काय महाराज? नवं नाही का? मग एखाद्याची गुण असतील, एखादा गुण असेल तर त्या गुणावर गोपी भाळते. मग परमात्म्यावर न भाळायला काय झालं महाराज? त्याच्याकडे एक नाही, अनंत गुण आहेत महाराज. अनंत गुण त्याते म्हणूनिया, अनंत गुण त्याते म्हणूनिया. वास्तविक जर बघितलं तर एका गुणावर एक जीव भाळतो, पण परमात्म्याकडं गुणाचा खजिना आहे महाराज. अनंत गुण त्याते म्हणून या, त्याला नाव सुद्धा तेवढ्यामुळं पडलंय. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या. अनंत गुण परमात्म्याकडे आहेत म्हणून त्याला अनंत म्हणतात. न कालतः अंत न देशतः अंत न वस्तुतः अंत न इति अनंत. देशाने अंत नाही परमात्म्याचा, कालाने अंत नाही परमात्म्याचा. कंबोडिया देशामध्ये जगात सर्वात मोठं मंदिर आहे महाराज. मग पाकिस्तानमध्ये सुद्धा खूप मोठी मंदिरं आहेत. आपल्या भारतात तर आहेतच आहेत. मग देशाने अंत नाही, काळाने अंत नाही महाराज. तुमचा आमचा देशाने अंत आहे. तुम्ही आम्ही आज भारतात आहो, अमेरिकेत नाहो, देशाने अंत आहे. पण परमात्म्याचं तसं नाही महाराज. कृष्ण परमात्म्याचं मंदिर अमेरिकेमध्ये खूप मोठं आहे. 200 एकरवर पसरलेलं मंदिर ते. म्हणजे देशाने अंत नाही, कालाने अंत नाही. परमात्मा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. नव्हे नव्हे ह्या ब्रह्मांडाचा प्रलय जरी झाला तरी परमात्मा राहणार आहे, म्हणून तो अनंत. तसं आपलं नाही महाराज. देशाने अंत आहे, कालाने अंत आहे. आपण 40 वर्षापूर्वी कुठं होतो मला माहीत नाही, पुन्हा असतील ती 60-70 वर्षानंतर कुठे आहे माहीत नाही. आपला अंत आहे कालाने, वस्तूने अंत आहे. या वस्तूमध्ये आहे तोवर आहे, पण पुन्हा तसं परमात्म्याचं नाही. कणामध्ये परमात्मा भरून उरलेला आहे. प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे महाराज. देव
देव नटला नाना परी, भरो नेवरला चराचरी. या चराचरामध्ये भरून परमात्मा उरलाय. चराचर, चर म्हणजे सजीव सृष्टी, आचर म्हणजे निर्जीव सृष्टी. चराचरामध्ये भरून परमात्मा उरलाय महाराज. प्रत्येक ठिकाणी बघल तिकडे परमात्मा आहे. पंचमहाभूतामधून सुद्धा परमात्माच आहे. भगवान, भगवान आपण ज्याला म्हणतो भगवान, हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं नाव आहे महाराज देवाचं. भ म्हणजे भूमी, भूमितत्व. ग म्हणजे गगनतत्व. वा आहे ना, व म्हणजे वायुतत्व. आणि वचा कान आहे अग्नितत्व. नीर पाणीतत्व, जलतत्व. हे सगळे पंचमहाभूताचे एका भगवान नावामध्ये आहे. जिकडे बघावं तिकडे परमात्मा आहे. जिकडे पाहे तिकडे बघावं तिकडं देवाचं आहे महाराज. चतुर्भुज परमात्मा जिकडं बघावं तिकडं प्रत्येकामध्ये देव आहे. अहो जिवंत माणसाच्या मधल्या सोडा हो, पण जे खडे आहेत ना बारीक बारीक, त्या खड्यामध्ये सुद्धा देव आहे महाराज. खड्यामध्ये सुद्धा देव आहे. प्रत्येक वस्तूमधून देव आहे महाराज. फक्त ती पाहण्याची नजर आपणाला नाही. पाहण्याची नजर साधू संताकडे असते. साधू संत बघा त्यांची नजर कशी असते, ती कुठल्याही स्वरूपात असू द्या, ती एकालाच पाहतात. गाढवामध्ये देव दिसतोय महाराज, आपणाला का दिसत नाही? एकनाथ महाराज देव होते म्हणून गाढवात देव दिसला. तुम्हालाच गाढव का दिसतं? आपण गाढव आहोत म्हणून एवढंच म्हणावं लागेल, दुसरं काय? प्रत्येकामध्ये परमात्मा आहे, वास करतोय महाराज. जिकडे बघावं तिकडे परमात्मा आहे. ती एक नजर आहे त्यांना. बघा त्यांची नजर कशी असते. गव्हाचं बी आणलं पेरायला. काय पेरायचं आहे? गहू. उगवायला आहे. कुठं कुठं मुचकुण्या दिसत आहेत. उगवायला आहे. काय उगवायला आहे? गहू. चार बोट आलंय. काय आलंय? गहू. उखाण्यात आलंय. काय? गहू. खुरपायला जायचं आहे. काय? गहू. पोटऱ्यात आलंय. गहू. खात टाकायचं आहे गव्हाला. पाणी द्यायचं आहे गव्हालाच. सगळं त्या बाहेर पडले ठुश्या. निसवला गहू. परिपक्व झालाय गहू. काढायचा आहे गहू. पेंड्या बांधायच्यात गव्हाच्या. गोळा करायचं आहे गव्हाचं काढ. भरडायचं आहे. हरभरं म्हणील का? नाही, गहूच. पोते भरायचे आहेत गव्हाचेच. घरी आणायचं आहे गहू. दळण करायचं आहे गव्हाचंच. दळायला जायचं आहे गहूच. तिथंपर्यंत स्वरूप बदललं पण नाव बदललं नाही. तसं अनेक प्रकारचे स्वरूप बदलतात पण त्याचं नाम बदलत नाही. ही तशी संतांची नजर आहे. ते घोड्यामध्ये असो, गाढवामध्ये असो, सर्पामध्ये असो, वाघामध्ये असो, वृक्षामध्ये असो, वेलीमध्ये असो, पाण्यामध्ये असो, पर्वतामध्ये असो, सगळीकडे बघावं तिकडं. अहो नव्हे, सावतोबारा यांना तर कांद्यामध्ये देव दिसावा महाराज. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी, आवगी विठाई माझी. कांद्यामध्ये, मुळामध्ये, विहिरीमध्ये, नाळ्यामध्ये, मोठामध्ये, बैलामध्ये सगळीकडं
परमात्मा दिसतो, ही त्यांची नजर आहे. आणि परमात्मा स्वरूप आहे, गुण आहे, सौंदर्य आहे, ऐश्वर्य किती ऐश्वर्य संपन्न. जिथं ऐश्वर्य, ज्याला लक्ष्मी, धन लक्ष्मी म्हणतात, तिचा मालक, धनाचा मालक तो आहे. किथपर्यंत किंमत आहे महाराज धनाला. एकदा लक्ष्मी मातेचा आणि विष्णू परमात्म्याचा संवाद चालू झाला. लक्ष्मी म्हणते, अहो मला किती डिमांड आहे बघा. विष्णू परमात्मा म्हणले, कुठं? म्हणले बघा, चला म्हणले खाली पृथ्वी लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये बघा मला किती किंमत आहे. ते म्हणले, लक्ष्मी तसं नसते ग, मी आहे म्हणून तुला किंमत आहे. वृक्ष खंबीर आहे म्हणून वेलीला किंमत आहे. वृक्ष नसेल तर वेली विना आधाराची राहू शकत नाही. आणि मग आले मृत्यू लोकामध्ये दोघं आणि बघितलं एक प्रेत यात्रा. म्हणले बघा बघा, ते महाग लोक असे चिल्लर पैसे फेकायलेले होते. आणि काही माणसं मागं ती पुढं गेलं का ती मागं येचायले होते. बघा म्हणले, आता प्रसंग काय, दुःखद प्रसंग आहे, तरीसुद्धा माझा स्वीकार करतात. पुढं जायचं सोडून, रडायचं सोडून हे उचलायले की नाही पैसे, मला किती किंमत आहे. मग विष्णू परमात्म्याने स्मित हास्य केलं आणि लक्ष्मी मातेला सांगितलं की बघ, सगळे पैसे असतात, मग ते प्रेत काही येत नाही. ते म्हणले, प्रेत कसं येचीन बरं, त्याला बांधलंय वरून, खचाखच बांधलंय सुतळीनं. म्हणले सोडायला वा. सोडलं तरी याची ना झालं महाराज ते. मग लक्ष्मीमातेच्या लक्षात आलं, विष्णू परमात्म्याने सांगितलं तुला किंमत जरूर आहे, पण मी आहे तोपर्यंत, मी तिथून बाजूला निघालो की तुझी किंमत शून्य आहे. विठ्ठला ऐश्वर्याला सुद्धा भुलतात महाराज. हो, ऐश्वर्याला सुद्धा वरून पॅकिंग खास असली की माणसं बोलतात, आहे का नाही. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भलला असे वरली या रंगा. एका माणसाला तर ऊसाचा रस प्यायचा होता, पण ते ऊस ते काळा जुना प्युअर ऊस म्हणायचं, काळा भोर. ते ऊस बघितला म्हणजे काळा कुट्ट आहे, मध्ये काय असणार आहे, मध्ये काय काळू पाणी असेल नाही. वरून जरी काळा असेल तर आत गोड गोड रस आहे. भुलतोय माणूस, वरच्या रंगाला बघत आहे. वरचा रंग कसा आहे. आता मला सांगा, मुलगी बघायला गेल्यानंतर मुलं काय बघतात हो? स्वरूप बघतात का आतली गुण बघतात? फक्त स्वरूप. महाराज म्हणतात काय भुलला असे वरली या रंगा. वरच्या रंगाला भुलून उपयोग नाही, अंतःकरणातून अंतःकरणातल्या परमात्म्याकडे बघून भुलावं. विठ्ठला भुलायचं महाराज. ते हरिण किती बोलतो हो. हरिण गायन करणारे असतील की नाही, ते इतकं हरिण बोलतं, त्याला पकडायची सुद्धा गरज नाही. असं गाणं गात बसलं का की ते तिथंच बसतं ऐकत, असं शांत चित्तानं डोलतं. आणि तेवढ्यामध्ये ते पारदी बाण मारतं आणि ते म्हणतं, अब क्या देखत पारदी पुरा लगा दिया घाव. मग आता माझी एक इच्छा आहे, जब लग सांस शरीर में तब लग बीन बजाओ. तोपर्यंत आता वाजवत राहा रे बाबा हे, जोपर्यंत माझा प्राण बाजूला निघत नाही तोपर्यंत. बरं, प्राण गेल्यानंतर सुद्धा काय कर, माझं हे मांस तुझ्या मुलांना खाऊ घाल, क्षुधा शांत होईल. माझं मुंडकं दाराला लाव, शोभा देईल. आणि माझं कातड आहे की नाही, या कातड्यावर रोज बसून गाणं गा. किती भुललं महाराज ते. तसं काही स्वरूपावर बोलतात, काही गुणावर बोलतात, काही रूपावर बोलतात, काही ऐश्वर्यावर बोलतात, काही सौंदर्य दृष्टीनं जे बाहेरचं स्वरूप आहे त्यात बोलतात. पण काही अंतःकरणातून
जे अंतःकरण आहे, ज्या अंतःकरणामध्ये परमात्मा वास करतोय त्या परमात्म्यावर सुद्धा बोलतात. महाराज म्हणतात अशीच कोण एकी नारी होती गोकुळामध्ये आणि कृष्ण परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आणि ती बोलून तिथंच उभी राहिली. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणामधून महाराज सांगतात, कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोणी एकी म्हणजे आता तिथं नारी म्हणजे गवळण घेऊ आपण, गोपी घेऊ, तर कोणी एकी एक प्रकारची गवळण आहे का? नाही. एक पूर्ण परतंत्र, एक पूर्ण स्वतंत्र आणि एक अर्ध स्वतंत्र आणि अर्ध परतंत्र. पूर्ण स्वतंत्र सासू, सासूरूपी जेवढ्या काही गवळण्या होत्या तेवढ्या पूर्णतः स्वतंत्र होत्या महाराज. कारण काय आहे काय नाही हे सांगण्याचा सुद्धा अधिकार सासूचाच. एका ठिकाणी सुनबाई स्वयंपाक करत होती आणि दुसरी सासू, दुसऱ्या गल्लीमधली एक सासूबाई आली आणि म्हणली, ताक आहे का गं? ते म्हणले, आहे की. काही आणलं नाही का न्यायला? नाही म्हणले, आणते. आणि ती घरी भांडं आणाय गेल्यावर तेवढ्यात हिची सासू, जी ताक आहे म्हणली सुनबाई, तिची सासून तिची भेट झाली. म्हणली, कुठे गेलतीस? हां, कुठे गेलतीस? म्हणली, तुझ्याच घरी गेलते ग. मग ताकासाठी गेलते. मग भांडं आणलं नाही? ठीक आहे. ती काय म्हणली? सुन काय म्हणली? ताक आहे म्हणली. असं? बरं. ती महागारी भांडं घेऊन आली आणि तिच्या देखत ही म्हणती, काय ग ताक आहे का? ते म्हणले, आहे आहे. नाही म्हणून सांग.
पुन्हा तिनं नाही म्हणून सांगितलं. ती माघारी गेली आणि माघारी गेल्यानंतर ती म्हणली, थांब इकडे, तुला ताक पाहिजे ना? हो हाय, मग घेऊन जा. ती म्हणली, काय बोलता, एकदा हाय म्हणता एकदा नाही म्हणता. ती म्हणली, आहे किंवा नाही म्हणायचा अधिकार हा फक्त माझाच आहे, तिचा नाही. ताक आहे हे सांगणं सुद्धा मी सांगायचं, हे पूर्ण स्वतंत्रमध्ये, अर्ध स्वतंत्र आणि अर्ध परतंत्र. मुलगी सहज आईला म्हणते, आई मी बंटीकडे जाऊन येते ग. जाऊ का म्हणत नाही आणि थांबत नाही, परवानगी घेत बी नाही आणि सांगितल्याशिवाय जात बी नाही. जाऊन येते म्हणते, याला मुलगी म्हणतात. आणि सून पूर्णतः पारतंत्र्यात, मला तिचं काही चलत नाही. पण आता काळ थोडा बदलला आहे, सगळं त्यांचंच चालायलं, उलटं झालं का नाही? बरं खरं सांगा, सगळं उलटं होऊन बसले. असो, काही हरकत नाही. कालाय तस्मै नमः. काळ जसा चलल, वारं जसं चलल तसं उधळावं लागते, नाहीतर अंगावर येते. कोणी एकी भुलली नारी. सासू जर भुलली असेल कृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये, तर तिच्या देखत अंगणामध्ये खेळत खेळत असताना घरात जाऊन लोणी दूध दही तूप खाऊन आलेलं सुद्धा तिला चांगलं वाटणार, सासूरूपी गवळण जर भुलली तर. मुलगी भुलली तर ती म्हणणार, ये लोणी खान जा. आणि सून भुलली तर ये लोणी खा पण माझं नाव सांगू नकोस म्हणणार. तिन्ही जरी गवळण या प्रकारच्या भुलल्या तर वेगवेगळी कृती आहे. आणि म्हणून म्हणतात, कोणी एकी बोलली नारी. कुठल्याही रूपामध्ये एक नारी जर भुलली, नारी वास्तविक जर आपण बघितलं तर फक्त परमात्माच पुरुष आहे, बाकी सगळे आपण नारी तत्व आहेत. उत्तम पुरुष, पुरुषात हे पुरुष, पण तो उत्तम पुरुष, पुरुषोत्तम परमात्मा. एकदा वृंदावनमध्ये संत मीराबाई गेल्या. सगळी दर्शनं झाले, पण एक साधू त्यांचं दर्शन राहिलं. कोणी सांगितलं की त्या साधूंना दर्शन चालत नाही स्त्रियाचं, स्त्रियांना दर्शन करू देत नाहीत ते. मग तर जाणार म्हणल्या मीराबाई. म्हणले, नका हो, आम्हालाच काहीतरी बोलतील ते, तुम्ही फक्त लांबून सांगा हे ठिकाण आहे म्हणून. मीराबाईंना दाखवलं, बघा ही कुटी आहे. दार बंद करून घेतात आणि पुरुष आले तरच परवानगी देतात, नाही तर मग नाही. दार बंद अवस्थेमध्ये मीराबाई गेल्यानंतर ते बांगड्या थोड्या वाजल्या. त्यांना कळालं की कोणीतरी महिला, स्त्री आली, नारी आली. आणि मग आतून आवाज आला, कोण आहे? मीराबाईनं सांगितलं, मी एक मीराबाई आहे, मला तुमच्या दर्शनाची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, नाही हो, तुम्हाला माहीत नाही का माझा नियम? मी स्त्रियांना दर्शन देत नाही किंवा मी स्त्रियाचं दर्शन घेत नाही. मीराबाई म्हणले, अहो तुमची ख्याती ऐकलेली आहे, तुमचं दर्शन घ्यावं एकदा वाटतं. आणि मग ते म्हणले, नाही, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. मग शेवटी मीराबाई म्हणल्या, अरे स्वतःला पुरुष म्हणून घेतोस आणि समोरचं कोण आहे हे भेद दिसावा का? परमात्म्यासाठी तपश्चर्या करतोस आणि पुरुष वेगळा आणि स्त्री वेगळी हे दिसावं का? स्त्रीमध्ये पुरुष आहे, परमात्मा आहे, आणि पुरुषामध्येही परमात्मा वास करतो का? पुरुषाचा आत्मा आणि स्त्रियामध्ये जो आहे ती आत्मी, असं कोणी म्हटलं का स्त्रियामध्ये आत्मी असते? नाही, स्त्रियामध्ये सुद्धा आत्माच आहे, कुत्र्यामध्ये आत्माच आहे, गाढवामध्ये सुद्धा आत्माच आहे. आत्म्याला स्त्री पुरुषत्वच नाही. मग शेवड्या
मीराबाईनं तत्त्वज्ञान सांगितल्याबरोबर त्या साधूनी दरवाजा उघडला आणि पहिलं लोटांगण मीराबाईंच्या चरणावर घातलं. आजपर्यंत मला कळालंच नाही हो म्हणले, मी देवाचं ध्यान करत होतो, पण आज माझे तुम्ही डोळे उघडले आणि मला यथार्थ ज्ञान दिलं. म्हणून त्यांनी सांगितलं की सगळेजण आपण स्त्रियाच आहेत, स्त्री तत्वच सगळीकडे, फक्त परमात्मा एक पुरुष आहे. आपण सर्वजण जीवच आहोत आणि तो शिव आहे. जीवाने जीवाचा जीवपणा नष्ट करून शिवपणा प्राप्त करून घ्यावा, यालाच भक्ती म्हणतात. हे आपणाला दिलेलं शरीर आहे, फक्त त्याच्याकडे जाण्याकरताच दिलं. हे शरीर आपणाला भोजन करण्याकरताच दिलंय असं नाही, मुख्य प्रयोजन भजन करण्याकरता दिले. देह आहे तुम्हाधीन तोवरी करा भजन, नाही केल्यावर पळून जाईल शरीर, मग कराल विचार. कबीर महाराज सांगतात, आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. रे बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण. हो, हे उत्तम शरीर देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. हे सुंदर आपणाला शरीर दिलंय, जिथून आलो तिथं जाण्याकरता. जर आपण भजन सोडून जर इतर दुसरे वाहुग्या मार्गामध्ये जर पडू लागलो तर जिथून आलंय तिथं जाताल, पण अलीकडे नरकामधून पलीकडे पुन्हा जावं. त्याच्याकरता हा परमार्थ आहे, त्याच्याकरता हा काला आहे. म्हणून महाराज म्हणतात, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. बघा, त्या बाजारामध्ये गेल्यानंतर ती म्हणायची, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे,
घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ घेऊन बसली, पण कोणी हरी घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी कृष्ण घ्या म्हणते. आणि असं म्हणल्यानंतर हे काय हो, ते म्हणायचे कृष्ण आहे. ह्या गाडगेमध्ये काय हरी आहे, इथं काय गोविंद आहे, इथं काय माधव आहे, घ्या. कोण घ्यायला तयार आहे महाराज? कोणी घेत नाही. घ्या म्हणले ना, फुकट घ्या म्हणलं तर कोणीच घेत नाही महाराज. काल का परवा व्हॉट्सअपला आलं होतं महाराज, 64 कट्टे कांदे, भावच नाही. ते म्हणायला फुकट घ्या, कोणीसुद्धा अलीकडं आलं नाही. फुकट घ्या, फुकट कोणी घेत नाही महाराज. फुकटची किंमतच नाही कळत तुम्ही. बघा, तुकाराम महाराजांनी देवाला जवळ घेतलं, हातामध्ये टोपल्यामध्ये घेतलं देव, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. लोक घेणारे काय म्हणले? देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रंधले जागे. नको, देव नको. अहो, जिथं देव साठवायचं आहे तिथं आम्ही कामाला साठवलं आहे, तिथं आम्ही क्रोधाला साठवलं आहे, तिथं आम्ही लोभाला साठवलं आहे, तिथं आम्ही मोहाला साठवलं आहे, तिथं आम्ही द्वेषाला साठवलं आहे, तिथं आम्ही अहंकाराला साठवलं आहे, तिरस्काराला साठवलं आहे. नाही, आता देव एवढे असल्यावर देव बसतो का? या सगळ्याला बाजूला करून स्वच्छ चित्त करावं लागतं, चित्त शुद्ध करावं लागतं, मग देव बसतो महाराज. देवनी गोपाळ राहे निवांत बसायचं, चित्त शुद्ध करायचं, आणि मग देवाला बोलवायचं. येतो महाराज, सुखे येतो घरा नारायण. पण त्यासाठी बसावं लागते. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, मग एवोनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. निवांत बसून चित्त शुद्ध केलं की देव येऊन बसतो. देवाला आपण घेतलंच पाहिजे महाराज. जिथून आपण आलो तिथं जाण्याकरता परमात्म्याची भक्ती करावीच लागते. आणि म्हणून महाराज म्हणतात, कोणी एकी भुलली नारी. उभं सांगितलंय, जीवच आहे, जीवानं देवाशी भुलावंच, देवावर भुललंच पाहिजे. दुसरं विषया बोलून उपयोग नाही महाराज. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंव, नवजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंव. विषयावर जर आपण बोललो तर आपली कीव कोणी करू शकत नाही. आणि जर आपण एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल. हां, देवाला करुणा प्रेम उत्पन्न करायचं म्हणल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याचं चिंतन केलं की सगळं काही केल्यासारखं आहे. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर स्नान केल्यासारखं होईल.
पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर त्याचं दर्शन घेतल्यासारखं होईल. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं तर नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यासारखं होईल. प्रदक्षिणा रोडनी प्रदक्षिणा केली तर प्रदक्षिणाच. पण जर विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय केल्यासारखं होत नाही, सगळं काही केल्यासारखं होतं. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. महाराज म्हणतात असं आपण देवावरच भुलावं. कोणी एकी म्हणजे कुणीही भुलावं. कोणी एकी भुलली नारी एक भुलली आहे, पण तुम्ही आम्ही सुद्धा त्याच्यावरच भुलावं महाराज. भुलणं म्हणजे काय, फिदा होणं. आपण म्हणजे आपणाला दिवस रात्र त्याचंच ध्यान करणं, दिवस रात्र त्याचेच गुण ऐकणं, दिवस रात्र त्याचं स्वरूप आठवीत बसणं, त्याच्याच गोष्टी कथा सांगणं, याला म्हणतात भुलणं. विठ्ठला हो, आपण देवावर भुलावं, दुसऱ्या कुठल्याही वस्तूवर बोलू नये. हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. आपण भुललो म्हणजे आपलं चित्त तो आकृष्ट करतो, त्याचा वेणुनाद सुद्धा भुलवतो महाराज. भुलविले वेणुनादे, वेणू वाजे, गिरी गोवर्धन गाजे. आपण जर त्याचा ती वेणू ऐकला, बघा, आपण देवाचं स्वरूप पाहत असताना तो आपलं चित्त आकर्षण करेल. आकृष्टम करोति इति कृष्ण. जो चित्ताचं आकर्षण करतो, आकृष्ट करतो, म्हणून तो कृष्ण आहे. आपलं चित्त तो चोरतो महाराज. चित्त चोरिले नंदाच्या नंदने, तुका म्हणे ने गरुड ध्वजे. हरिणे माझे हरले चित्त, भार वित्त विसरले. आता प्रमाण दिल्याप्रमाणे आपण देवावर बोललो की देव आपल्यावर बोलल्याशिवाय राहत नाही. कारण कृष्णाला सुद्धा गोपीनं भुलवलं होतं की नाही. कृष्णाला भुलविले गोपीने, देवाला भुलविले गोपीने. कृष्णाला सुद्धा भुलवता येतं महाराज. तो सुद्धा बोलतो, आपल्यावर बोलतो, पण आपण त्याला त्याच्यावरच बोलावं लागतं, तेव्हा तो आपल्यावर बोलतो. हे असं का होतं तर कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि ते जे पाहिलंय तेच मनामध्ये राहतं, आणि मनामधलं जे राहिलंय तेच मुखावाटे बाहेर पडतं. अभंगाचं दुसरं चरण.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून महाराज सांगतात, देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. आपण परमात्म्याला पाहिलं, परमात्म्याचं असं मनमोहक रूप आहे, एकदा का पाहिलं मग पुन्हा दुसरीकडे दृष्टी जातच नाही. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आता तुला पाहिलं ना, आमची दृष्टी माघारी फिरतच नाही. महाराज एकदा का कृष्ण परमात्म्याला पाहिलं पुन्हा दुसरीकडे जातच नाही महाराज मन. मग त्याच ठिकाणी उभं राहून देवाचं चिंतन करणंच योग्य आहे. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. कृष्ण परमात्म्याला पाहत उभारले, हे बऱ्याच लोकांनी पाहिलं आहे. आता मला घरीसुद्धा जाता येत नाही, घरी तर माझ्या नावानं शंकत करत असतील, पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, दुसऱ्याला सांगत असतील माझ्याविषयी. म्हणून तुकाराम महाराज त्याही गवळणीला सांगतात, आता तू दुसरं काही करू नको, देवाचं ध्यान करत बस. जोपर्यंत आपण परमात्म्याकडंच पाहत आहोत तोपर्यंतच परमात्मा आहे. एखाद्या वेळेस आपण दुर्लक्ष करून जर आपण मागं बघितलं तर परमात्मा आपल्यापासून दुरावतो. महाराज म्हणून महाराज म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. एके ठिकाणी गवळणीमध्ये सुद्धा सांगतात, आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, एकदा परमार्थात आल्यानंतर पुन्हा मागं बघायचं काम नाही. कारण का परमात्म्याची भेट घालून देण्याकरता तुकाराम महाराज जामीन देतात. महाराज एके ठिकाणी सांगतात की ज्या वेळेस लीला रासलीला झाली आणि राधेला वाटलं की फक्त माझ्याबरोबरच कृष्ण आहे, माझी सत्ता फक्त कृष्णावर आहे, मीच बडी, मीच मोठी, पण प्रत्येक एक गोपी एक कृष्ण अशी अवस्था त्या ठिकाणी होती. आणि लीला संपली, कृष्ण परमात्मा निघाला, फुलं आणले, फुलाचा गजरा केला, राधेच्या केसामध्ये लावला. तिला वाटायला वा वा वा, एवढा परमात्मा माझ्यासाठी करतो. तिला अहंकार उत्पन्न झाला. आणि मग त्या कृष्ण परमात्म्याने राधेला खांद्यावर घेतलं आणि निघाला आणि एका ठिकाणी उभं केलं
आणि राधेला वाटलं की मागच्या गवळणी हे बघतात का, म्हणून असं मागं बघितलं. कृष्ण परमात्मा अदृश्य झाले. तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगे अंतरला. मागं बघायचं नाही, परमात्मा अंतरत असतो. आणि मग पुन्हा म्हणाली कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया हे कृष्णा, अरे मला भेट दे. काय गेलास मला सोडून एकट्याला? आता तू गेल्यानंतर माझं कसं होणार आहे? मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी मागं बघितलं, तेवढ्या वेळामध्ये तू आदर्श झाला रे बाबा, ये लवकर. धाय मोकलून रडू लागली महाराज. इतकं रडू लागली, देवाला सुद्धा वाटलं किती वियोगामध्ये किती दुःख होतं राधेला. म्हणून कृष्ण परमात्मा सुद्धा रडू लागला. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. लताओं में ब्रज का, लताओं में ब्रज का, लताओं में ब्रज का गुजारा करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. आणि कृष्ण परमात्मा प्रगट झाला महाराज. आपण माग बघायचं नाही महाराज. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. आपण आपलेपण, माझंपण, मी तू पण हे जर विसरलं तर देव आपल्यासाठी त्याचंही परिवार विसरतो आणि आपल्या जवळ येतो. अभंगाचं 3रं चरण.
अभंगाच्या 3ऱ्या चरणामधून महाराज सांगतात, आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. आपण आपले पण विसरावं लागतं, आपण सगळं विसरावंच लागतं, फक्त देवाला विसरायचं नाही. बघा, आपण आपलेपणा सगळं विसरायचं, पण देवाला आठवायचं. देवाला जर आपण विसरलो की नाही तर मग काही खरं नाही. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा मरण. विसरले तया आपण देवाला विसरायचं नाही महाराज. आपण मी तू पण जाऊ दे दुरी एकची गोंगळी पांघरू आहे. वास्तविक पाहता आपल्यामध्ये आणि देवामध्ये भेद नाही, पण आपण मुक्तच होतो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझं माझं हे माझं ते माझं करत करत आपण मुक्त असताना सुद्धा बद्धतेला पोचलो महाराज. म्हणून आपलं काही नाही महाराज, काही नाही. आपणाला परमात्म्यानं श्वास मोजून दिलेले आहेत, तेवढे श्वास इथं येऊन पूर्ण करून आपलं जे वाट्याला आलेले कार्य आहे ते कार्य करून त्याच्याजवळ जाणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. म्हणून आपण त्याला विसरायचं नाही, म्हणजे तो आपणाला विसरणार नाही. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. आणि आपण भक्ती करत असताना, आपण जीवन जगत असताना परमात्मा रूपतेसाठी काही जे कार्य करतो ते बरेच लोक हसतात महाराज, हसतात. आता बघा, एका ठिकाणी माझ्या अंगावर धोतर, शर्ट आणि टोपी होती. मेडिकलमध्ये गेलो औषध गोळ्या घेण्याकरता. ती मधून मुलगा म्हणला, काय पाहिजे मामा? माझ्यापेक्षा मोठा असताना 45 वर्षाचा माणूस म्हणतो, काय पाहिजे मामा? फक्त धोतरामुळे. बरं, त्याचं दुःख वाटलंही नाही, वाटणार बी नाही. आणि जर अशा अवस्थेत गेलो तर म्हणतील, काय चाललं आहे आजोबा? पण याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपण, आहे का नाही? लक्ष द्यायचं नाही आपण. तुका म्हणे हसे जन नाही कानते ठाई. महाराज म्हणतात, लोक कितीही हसू द्या, आपल्याला ते हसत नाही असं म्हणून आपले कान जर त्यांच्याकडे नाही गेले, आपण बहिर आहे समजून आपण शांत बसायचं. मग ते हसतील, त्यांचे दात दिसतील, अशी अवस्था होते. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की
आताशी कीर्तन मध्यंतरीवर आले. सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा वेळ आणि इथून पुढचा वेळ तेवढा झाला असं नाही करणार मी. काही क्षणामध्ये थोड्याच वेळामध्ये सेवेला पूर्ण विराम देणार आहे. आज कालानिमित्त आहे, तर काला प्रसाद देण्याचा अधिकार वेगळा, खाण्याचा अधिकार वेगळा. काला खाण्याचा अधिकार कोणाचा? तर ज्याला दात नाही, दात नसतात त्यांना काला खायला देतात बघा. लहान लेकराला दात नसतात ते दूध भाकरीचा काला मिक्सरवर बारीक करून देतात, तो काला. आणि वृद्ध माणसाला दात नसतात, लहानाला दात नसतात, वृद्धाला दात नसतात, मग त्यांना काल्याशिवाय परिणाम दुसरा काही करता येत नाही महाराज. काला करून खावा लागतो. म्हणजे ज्यांना दात नाही त्यांना काला खाण्याचा अधिकार आहे. दात म्हणजे द्वेष, दात म्हणजे असूया, दात म्हणजे तिरस्कार, दात म्हणजे ईर्ष्या, अनेक विकार मिळून दात बनलेले आहेत. मग हे दात जेव्हा पडावे लागतात तेव्हा काला खाण्याचा अधिकार प्राप्त होतो महाराज. नाही अधिकारी ऐसा ये, नाही अधिकारी ऐसा ये, विशिष्ट अधिकार लागतो. सर्वांना काला मिळत नाही. काला वाटण्याचा सुद्धा अधिकार आहे महाराज. काला कोण देऊ शकतं? एक तर देव देतो, नाहीतर मग संत महात्मे काला देतात. भानुदास गीती गाता देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देण्याचा अधिकार देवाचा. आणि मग प्रसाद देण्याचा दुसरा अधिकार आहे संत महात्म्यांचा. जिथं काला होतो, काला कुठं होतो? वाळवंटामध्ये होतो. आता इथं काला होईल हे सगळीकडून वाळूच आहे की इथं.
फक्त सिमेंट आहे वरून ते, नाही तर वाळवंटच म्हणायचं गेला. इकडं तिकडं बघा तुम्हाला वाळवीचे कणच दिसतात. वाळवंट तू काय म्हणे, वाळवंट बरवे नीट उत्तम. मग वाळवंटामध्ये काला होतो त्या ठिकाणी संत महात्मे काला वाटतात. एक चिटाळी झाली चंद्र माझा ज्ञानराज गोपाळासीला ह्या वाटी. म्हणजे काला वाटण्याचा अधिकार एकतर देवाचा, नाहीतर मग संतांचा. संत जगामध्ये झाले नसते तर आम्हाला हा काला कळाला नसता, देव कळाला नसता. महाराज, काला दोन आहेत, ककार आणि लकार. काला म्हणजे दही लाही साखर गूळ मिक्स करून अनेक पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. काला 3 प्रकारचा आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, खडकी सोडियल या मोठा, आजीचा दही काला गोमटा. तिसरा काला तू काय म्हणे, काला कोठे अभेद देखिला. दोन्हीचं मिश्रण म्हणजे काला. म्हणजे भाकर दूध मिश्रण काला, खिचडी अनेक पदार्थांचं मिश्रण. संध्याकाळी आता बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक नाही, संध्याकाळी खिचडीच. कुकर लावायचं, तेल टाकायचं, हळद टाकायची, जिरे मोहऱ्या कढीपत्ता कोथिंबीर खोबरं डाळवं शेंगदाणे, पुन्हा बासमती टाकायचं, पाणी टाकायचं. 2 शिट्या झाल्या की काय होती, खिचडी. अनेक पदार्थाचं मिश्रण. या ठिकाणी सुद्धा अनेक व्यक्तिमत्व एका ठिकाणी आलेले आहेत म्हणून ही खिचडी काला काला आहे. आणि जीव शिव दोन्ही ऐक्य जिथं होतं तिथे काला. जिथं भेद राहत नाही, जिथे अभेद तत्व होतं त्या ठिकाणी सुद्धा काला होतो. विठ्ठला हो. आणि म्हणून आजच्या दिवशी काय करायचं असतं महाराज, चरित्र देवाचं अनेक ठिकाणचं आहे. गोकुळामधलं चरित्र आहे, मथुरेतलं चरित्र आहे, वृंदावनामधलं चरित्र आहे आणि द्वारकेमधलं चरित्र आहे. मग काल्याचा दंड काय, नेमकं कुठलं चरित्र वर्णन करायचं. चरित्र ते उच्चारावे, गोकुळामध्ये जेव्हा जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चार करायचं आहे, आचार नाही.
जे देवानं केलंय तसं करायचं नाही, फक्त त्यानं काय केलंय हे सांगायचं. उच्चार आचरण करायचे तर भगवान रामचंद्रांचं आचरण करायचं, त्यांचं उच्चारणही करायचं आणि आचरणही करायचं. पण या बाबाचं आचरण करू नका, उच्चार करा, उच्चार. कारण तेवढी टाप नाही. 16,108 बायका एक मिळायला मुश्किल आहे, 16,000 कुठले हो? आता ते नाही जमत महाराज. म्हणून उच्चार करायचा, परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार. कारण त्याच्या चरित्राचा उच्चार केला की पवित्रता आपणाला प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण त्याच्या चरित्राचा उच्चार करूयात. धावत्या वेळेमध्ये चरित्राचा उच्चार. माझा एक स्वभाव आहे, काल्याचा अभंग घेतला की काल्याच्या अभंगाचा भाव जास्त सांगायचा आणि चरित्र थोडक्यात सांगायचं. कारण चरित्र नेहमी कोणीही कुठेही सांगतंय, ऐकतंय. चरित्र थोडक्यात सांगायचं, भाव अभंगाचा भाव थोडा जास्त सांगायचा. असो, या पृथ्वी तलावर भरपूर पाप झालं होतं. ही पृथ्वी वत्सरूपी कालवडीचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव महादेव सगळे क्षीरसागराच्या उत्तर किनाऱ्यावर जाऊन पोचले. विष्णू परमात्म्याचे आराधना स्तवन केलं, प्रगट झाले. सांगितलं तुम्ही स्वस्थळाला जावा, काहीच दिवसात अवतार घेणार आहे. आणि मग अवतार प्रागट्य झालं. देवाचं अवतार प्रागट्य झाल्यानंतर देवानी सुरुवातीला जगातलं पहिलं मुलानं बापाला सांगितलेलं काम. आता तुम्ही म्हणू नका की मुलं बापाला काम सांगायले, देवानंच सांगितलं आहे. नंदाच्या घराला मद नेई गोकुळाला, गोकुळामध्ये नेलं, तिथली माया आणली, इकडं आणून ठेवली. ती माया शांत बसणार नाही, रडायला लागली. कंस आला, दोन्ही पाय हातात धरले, गरगर आपटणार तेवढ्यात उडून गेली. आणि मग सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मग तो घाबरला, अरे बापरे, चिंताग्रस्त झाला. एकदा पुतना आली त्याच्याकडे, म्हणली कंस दादा अरे काय झालं एवढा चिंताग्रस्त? म्हणला माझा दुश्मन जन्मला आहे. कुठं जन्मला आहे काय माहीत, पण जन्मला आहे असं सांगितलं आहे. मग ती म्हणली काही काळजी करू नको. त्या पुतनेनं स्तनामध्ये विष भरलं आणि गोकुळाच्या रोकानं निघाली. त्या ठिकाणी जाताना अनेक लहान लहान बालकं मारून टाकली. आणि म्हणली मग इथं पुत्रोत्सव कुणाचा चालू आहे? ते लोकांनी सांगितलं नंदाच्या घरी पुत्रोत्सव चालू आहे. आणि मग त्या ठिकाणी गेली, म्हणली अंगणात गेली आणि कोणी घरी आहे का? यशोदामाई घरी बाहेर आली, बघते कोण तू? अगं तू मला ओळखलं नाहीस का? मी तुझी बहीण आहे की? ती म्हणली मला बहीण नव्हती, मी एकुलती एकच बापाला होती, मला बहीण नाही. अगं तू बहीण म्हणजे सखी नाही ग, चुलत बहीण. ती म्हणली चुलत बहीणसुद्धा माझा बापाला भाऊच नव्हता, तर चुलत बहीण तर कसली ग? ती म्हणली नाही मावस बहीण. अगं ती बी पटत नाही की माझ्या आईला एकटीच होती, ती बहीणच नव्हती, मग ती तरी कशी मावस बहीण? नाही म्हणली मावस बहीण नाही, कारण लांबून 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 बहीण आहे. बरं ठीक आहे, काय काम आहे? काय नाही, तुला मुलगा झाला आहे म्हणून बघाय वाळे हे आणले, दागदागिने आणले, तर मग ते आता झोपलं आहे, जा पुन्हा ये. देव म्हणला अरे बापरे, पहिलं गिराईक आहे आणि भवानीचं गिराईक करावंच लागतं, कितीलाही म्हणू, काही म्हणू, कसंही म्हणू, नाही तर पुन्हा दिवस वेळ. मला झोपायचंच होतं, तर काय क्षीरसागरामध्ये शेण, मला झोपायला व्यवस्था चांगली होती, मी झोपा काढा इथं आलो नाही. देव जागे झाले आणि रडायले. मग ती म्हणजे बघ तो उठला की मुलगा. तोपर्यंत यशोदामध्ये गेली आणि तोपर्यंत पाळण्यामधून बाळाला घेतलं आणि पदराखाली घेतलं आणि पाजवायला लागली. मला देवानं डोळे झाकले, दोन्ही डोळे बंद केले. त्याचे अनेक कारण आहेत. डोळे का झाकले? डोळे म्हणजे सूर्यचंद्र. डोळे आपले उघडे राहिले की ती मला बघत बघत मरल, दोन्ही मार्गानं जाऊ द्यायचं नाही. डोळे झाकून विचार करण्याची पद्धती आहे. वैकुंठ लोकामध्ये एखादी खुर्ची रिकामी आहे का, हिला पाठवायचं आहे, बघितलं, डोळे झाकून बघितलं आणि भगवान भोलेनाथाचं ध्यान केलं आणि सांगितलं देवा अहो मी दूध पितो, तुम्ही विष प्या, कारण तुम्हाला विष प्यायचा अनुभव आहे. समुद्रमंथनामधलं विष तुम्ही पिलं ना, मग आता हे विष प्या, मी दूध पितो. आणि मग तिला बाहेर जायची बुद्धी दिली. कृष्ण परमात्म्याला उचललं आणि बाहेर गेली. देवानं दूध पिलं, रक्त पिलं, मांस ओढलं आणि पंचप्राणाला ओढ दिली. आणि मग म्हणू लागली कृष्णा सोड. ती म्हणला माझा स्वभाव आहे,
मी तर एकदा कोणाला धरतच नाही, आणि धरलं तर मग सोडित नाही. धाडकन पडली महाराज सगळं. व्यतिरेकानं सांगतात की कान कानपूरला होते, नाक नागपूरला होतं. एवढी धिप्पाळ मोठी होती. कृष्ण परमात्म्याला शिडी लावून काढलं, अनेक तुकडे केले तिच्या देहाचे, अनेक चिता करून पेटवल्या, आणि मग ते सुगंध निर्माण झाला महाराज, देवाचा स्पर्श झाल्यामुळं. आणि इकडं कळालं महाराज, महाबळ नावाचा राक्षस उठला. म्हणला काय तुम्ही घाबरू नका, म्हणला मी आत्ता जातो. ठीक आहे म्हणजे जा. घरी गेला. एकमत लोकमत, सकाळ संध्याकाळ दुपार, पुण्यनगरी पापनगरी, अनेक प्रकारचे ते पेपर जमा केले, शिवले, आणि त्याला पंचांगाचं स्वरूप दिलं, आणि इथं घातलं. नवीन धोतर नेसलं. आता नवीन धोतर नेसलं म्हणजे त्याला नीट नेसा येत नाही, एकदा तरी फिटत असते. नवीन धोतर नेसणाऱ्याचं काय नाही, त्याला अनुभवच नसतो की. मग ते जानवं एक अडकवलं, आणि सगळे केस कापले, शेंडी ठेवली एक लांबकी भली मोठी, गंध लावला चांगला, आणि निघाला महाराज. बाळाचे भविष्य बघणार, त्याच्या बदल्यात काहीच नाही घेणार. आणि मग भविष्य बघाय म्हणल्यानंतर काय, महिला वर्गाला इतकं भविष्य बघा वाटतं, जे होणार आहे ते होणारच आहे, त्याच्यासाठी बघायची काय गरज आहे. हात धावून अवलक्षण म्हणतात की नाही. भविष्य आणि आयुष्य आपल्या हातात नाही ना, कधी बघायचं नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. आणि मग बाळाचे भविष्य बघणार आणि त्याच्या बदल्यात काहीच घेणार नाही. म्हणलं की या म्हणले देवा या. यशोदामाईनं बोलवलं, बसवलं महाराज. त्या काय ब्राह्मणाचा पूर्वी थाट होता, बसायला पाठ, पाठीला पाठ, पंचांगाला पाठ. आणि मग त्यानं ते पंचांग उघडलं. असं करायचं, उघडतं ना, असं करायचं. अहो काय झालं देवा सांगा ना नीट. दक्षिणा थोडी वाढवून घ्या, पण तुम्ही भविष्य चांगलं बघा, तसं वाकडं तोकडं तोंड करू नका. मग अहो हे आदल्या जन्मी डुकर होतं, आदल्या जन्मी डुकर होतं म्हणल्यावर किती राग आला असेल महाराज. आता आम्हाला जर एखाद्या ठिकाणी चहा प्यायला नेलं, आणि त्या आजीबाईचा नातू जर असला खेळत, आजी काय डुकरासारखा मुलगा आहे, कोणाचा आहे हो, पाजील चहा ती, ईस तर टाकील आमच्या चहा, ईस टाकून चहा देईल का नाही. नाही महाराज, गोड बोलायचं असतं, गोड चहा पिऊस तर गोड बोलावं की नाही. आणि मग एक एक शब्द खरा करून दाखवला. वराह अवतार कोण होता हो, हा म्हणले मागचं सांगू नका, आता पुढचं सांगा. पुढचं सांगायला म्हणलं हे चोऱ्या करणार आहे, ही खोड्या करणार आहे, ही स्वतःचं कुळ संपवणार आहे. काय खोटं सांगितलं हो महाबळानं, सांगा की. सगळं एक एक शब्द त्याचा खरा होता महाराज. मग हे मूळ नक्षत्रावर जन्मले म्हणले काय याला उपाय, उपाय याला उपाय आहे म्हणले मोठं JCB बोलवायचं आणि मोठा खड्डा खोदायचा, आणि त्याला याच्यामध्ये टाकायचं आणि झाकून टाकायचं. म्हणले कृष्ण परमात्मा म्हणले अरे बापरे देव बाप्पा, तुम्ही माझ्या शांतीपर्यंत पोचले म्हणला, मग तुम्हाला दक्षिणा द्यावा लागेल. ते कृष्ण परमात्मेनं त्या पाळण्याच्या कटड्याला असं उभं राहून गुडघे खाली टेकून असं वाकून बघितलं किचन ग्रहामध्ये. बघितल्याबरोबर ते चाटुलं होतं, चाटुलं म्हणजे लाकडी चमचा. ते टुन टुन करीत आलं. म्हणले देवा काय आज्ञा आहे. म्हणले काय नाही, माझं भविष्य बघितलं, त्यांना काहीतरी जरा बघा दक्षिणा. ते पळत गेलं महाराज, आणि त्याच्या शेंडीला असे आडे घातले, असे ओढायला लागलं. असं बघूच तर त्या पाटापाटात भांडण लागलं. खालचा बसलेला पाठ म्हणताय तुम्ही गप्पा रे, ही माझ्यावर लय वेळ झालं बसले, मला बोललं ह्याला उचलून आदुळे द्या एकदा. आणि मग ती मागचा म्हणतोय तुम्ही गप्पा, मी ह्याची पाठच मोकळी करतो म्हणला. तोपर्यंत ते पुढचं म्हणतं तुम्ही दोघं शांत बसा बरं. यानं ज्या तोंडातून देवाचं असलं भविष्य सांगितलं की नाही, त्याचं तोंडच फोडून टाकतो. म्हणून जी पाठ जे मारायला लागले महाराज, विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. लाकडी सरपण धावलं, देवपाट झालं, मुसळ धावलं, सगळे लाकडी वस्तू धावल्या. कशा मारायला त्यालाही कळना. इकडून म्हणलं इकडे बघावं, म्हणलं इकडून चौकून मारू लागलं. आणि ती बेलनं उंतनं लांबून उभं राहून आपल्याला म्हणजे चान्स कवा भेटतंय, चान्स कवा भेटते म्हणून ती बघायले. ते उलतनं म्हणलं काय, म्हणलं नेट गेलं ते चुलीत तापलं की. उलतने लय तापतेत लवकर.
उलटं हे तापतेत लवकर, राग येते तुला. आणि ते चुलीत गेलं लाल बुंद झालं. जे तिकडून लाल बुंद होऊन जे आलं आणि त्याच्या पोटावर असं चर्रकन ओढलं. अरे बापरे म्हणलं, आ करून ओरडायला लागलं. बेलनं म्हणला सापडली, मला जागा सापडली म्हणलं. जी तोंडात झाला की असं मागं पुढं सगळी दातं पाडून टाकली मला. असा प्रकार घडला. आणि तो तेवढ्या घाई मिठीमध्ये पळायला लागला. ती बाज पॉवर विंडोसारखी आपण बटन दाबले की सर्रकन काच वर येते का, तसं बाज सर्रकन वरी. म्हणजे चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि तेवढ्यातून ते उडी टाकून जायचं. तेवढ्यात माचवेत त्याचं धोतराचा कष्ट अडकला आणि जे फिटलं, पंचांग फाटलं, जानवं तुटलं. पंचांग फाटले, जानवे तुटले, धोतर गळाले ढोंगणाचे. ते धोतर गळालं, अशी फजिती झाली महाराज. ती शेताकडे गेलं पळत पळत पळत. तेवढ्यामध्ये ती लोक पेरायला लागली होती ज्वाऱ्या. हे गोकुळाष्टमीला ज्वाऱ्या पेरतीत लागली लोक. ती पेरणी चालू होती. ती असं ते लावतात बघा जू असं उभं. ते जू म्हणायला होतं, बघू का राहिले का काही तुझं कमी जात. ते रुग्ण म्हणत होतं, येऊ का तुझ्याकडं पाठ उभी करायला. आणि एवढ्यामध्ये तो पळत पळत आला आणि कंसाला सांगितलं, फक्त हे ब्राह्मणाचं सोंग घेतलं म्हणून वाचलो, नाहीतर मेलोच असतो. अशा देवानं लहानपणापासून खटपटा करायला लागले. देवानं काय केलं एकदा, असं रांगता रांगता सुद्धा लीला करायला चालू केली महाराज. कसं रांगत होता देव, तळवे तळ हात हात टेकीत, रांगत रांगत सुद्धा, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, असं ते रांगताना सुद्धा खोड्या करायला चालू केल्या. एक दिवस म्हणाला, आई मला माखन दे खायला, लोणी दे खायला. ते म्हणजे थांब येऊ तर दे, पण दम पडना देवाला महाराज. आता ते पहिलं होतं मोठं असं रांगणं होते महाराज, त्याच्यामध्ये असं उभं राहून खरखर करायचं. आता काय, आता उभं राहायचं पण ते मिक्सरवर एवढेतच लोणी खर्र केलं की झालं, एकाच मिनटाच्या आत लोणी बाहेर, आहे का नाही. ते पहिलं लोणी होतं, घुम 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 वाजत होतं महाराज. आणि मग ते देवानं आत प्रवेश केला आणि मधल्यामध्ये येईल तसं लोणी खाऊ लागला. यशोदा म्हणती, बराच वेळ झालं मी मंथन चालू आहे. वृद्ध गवळणीने सांगितलं, गरम पाणी टाका, थंड पाणी टाकून बघा. ऊनवणी घालिते शिळवणी, परी लोणी येईना, येत नाही लोणी. मग म्हणली काय झालं, चिटकीपणा झालं आहे का काय. मग तिनं ते असं केलं आणि असं बघायची तर जुट्टाच आला हातात, उभारलं ते. म्हणजे कृष्णा, अरे ही एवढी रवी मोठी लागली नसल, तू आत कसा गेला. ते म्हणलं, कोणी सांगितलं तुला मी बाहेरच असतोय. मी आत बी असतोय. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आत आहे बाहेर आहे, सगळीकडेच असतो मी. बरं ठीक आहे. मग ही लाकडाची रवी तुला लागली. म्हणलं, वरच्या रवीचा बाप आहे सूर्याचा, त्याला रवी म्हणतात, त्याचा बाप आहे. ही लाकडाची रवी मला काय करणार आहे. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कळायला चालू केल्या.
एक दिवस कृष्ण परमात्मा रडायला लागला, खूप रडायला लागला आणि राधा दिसली की गप बसलं. अगं यशोदा म्हणली, राधा अगं बघ तुला बघितल्या शांत झालं, ये आणि ह्याला घेऊन जा, ह्याला तेवढंच पाहिजे होतं. कडेवर बसवलं आणि घेऊन गेली राधा आपल्या घरी. राधेनं भाकर दुधाचा काला केला आणि खाऊ घालायला लागली. हे कृष्णा, किती मनमोहक रूप होतं महाराज, ते जुट्टा जावळाचा मोरपीस आणि असं स्वरूप होतं. राधा भुलली महाराज. आणि मग राधानं गप्प बसावं का, ती राधा म्हणली कृष्णाला, हे कृष्णा तुला मोठं व्हायला येते का माझे एवढं हो? तो म्हणला व्हायला येते की मग आता होतो म्हणला मोठं. आणि मोठा झाला महाराज कृष्ण आणि गप्पा गोष्टी केल्या, काला खाऊ घातला, बोलले तेवढ्यामध्ये दारावर थाप वाजली. राधे ओळखीलं मालकाचा अनयाचा आवाज आहे, ओळखला की म्हणली कृष्ण आता बारकं हो. म्हणलं बारकं कसं व्हायला येईल बरं, झाड एखादं मोठं झालं की पुन्हा ते मोठंच होतं. मला मोठं व्हायला येते पण बारकं व्हायला येत नाही. म्हणजे साखरेचा नोहे ऊस, एकदा ऊसाची साखर होते पण पुन्हा साखरेचा ऊस होईल का? नाही होत. मातीचं खापर होतं पण खापराची माती कवाच होत नाही महाराज. एकदा परिपक्व झालेलं पुन्हा कवळं होत नाही महाराज. मग ते म्हणलं आता मला लहान व्हायला येत नाही. मग म्हणले आता पंचायत आहे, कृष्णा तुझ्या पाया पडते रे वा, जसला होता तसा म्हणजे लहान. ते लहान झालं, कडी उघडली. राधे एवढा वेळ कशा करता लावला? अहो काय तुम्हाला कळतं का नाही, नंद पाटलाचा मुलगा आणलाय बघा, त्याला काला खाऊ घालते. बरं रोज आणि जा खाऊ घाली जा म्हणलं काल. मग तुम्ही कशाला आलते? काय नाही म्हणलं, माझा मोबाईल चार्जिंगला राहिला होता, तेवढा घ्यायला आलं म्हणलं. गेले म्हणा. त्या अशा अनेक प्रकारच्या खोड्या. एका ठिकाणी चोरी करायला गेले, सगळे बाळगोपाळ जमवले, म्हणले आज इथं जायचं आहे. भला उंच मोठा महाराज तो वाडा आणि त्या वाड्यामध्ये जायचं आहे. मग सगळ्या बाळगोपाळांना सांगितलं जायचं कसं, तुम्ही काळजी करू नका मी नेतो, फक्त तुम्ही डोळे झाका. डोळे झाकले महाराज, डोळे झाकले आणि एका सेकंदाच्या आत मध्ये उघडा डोळे मध्ये ते खायला चालू केलं. लोणी तूप दही दूध काय खायचं ते खावा. सगळे मडके फोडून टाकले, जेवढे संपले तेवढे, काही पालते घातले आणि मग ते म्हणले आता ती पेंड्या म्हणला अनेक प्रकार
बारीक प्रकारची. आणि मग ती सगळे डोळे झाका म्हणले. पण पेंड्याने विचार केला की जर कृष्ण परमात्मा नसेल त्या दिवशी आपण सुद्धा काय त्यानं विद्या कसली वापरते ते बघून आपण बी आपला गट तयार झाल्यानंतर त्या गटात ह्या गटात मग कसं काय बघू म्हणलं आपण. ठीक आहे म्हणले. झाका डोळे म्हणले की सगळ्यांनी डोळे झाकले. पण पेंद्यानं डोळे झाकले म्हणाय झाकले पण त्या फटीतून बघायला कसं करतंय काय करतंय. सगळे एका सेकंदाच्या आत खाली महाराज. तेवढा तसाच राहिला इथं वरी एकटा. आणि वरी राहिला तेवढ्यामध्ये तिथली गवळण उठली. म्हणला आता उठली गवळण. म्हणला चला त्या खिडकीमधून बाहेर येताही येईना न जाता येईना. तोंड तेवढं बाहेर आलंय. आणि ती अंधारात गवळण आली छडी घेऊन आणि म्हणली बोका का म्हणली बघा मारायला लागली महाराज त्याला पाय सळकाई. कृष्ण आणि गोपाळ सगळे हसायला लागले. झाकायचे का डोळे. म्हणला मरेपर्यंत झाकतो पण आता बाहेर घे. आता उघडीतच नाही म्हणला. आता एकदा राखले डोळे त्याला घेतलं खाली महाराज. एकदा एक गवळून म्हणली तू माझ्या घरी ये रे तुला दाखवते. बरं म्हणजे ठीक. संध्याकाळी काय केलं त्या गवळण आणि गोपाळ वृद्ध होते. त्यांची अशी दाढीची निवेलीची गाठ बांधली. आता देवानं गाठ बांधली महाराज. सुटल का. देवानं गाठ मारून गेला निघून. आणि पहाटेच्या टायमाला ती उठून सडा सारवण करायची. ती गवळण उठली. तिच्या वेणीला झटका बसला अंधारात. मग ती म्हणती का हो आता हे का तुमचं वय राहिले का माझी वेणी वळायचं. कशाला वळता वेणी. म्हणले काय म्हणावं म्हणले तुला. अगं माझी दाढी तू ओढतीस तुझी वेणी मी ओढत नाही. आणि मग ती दाढी वेणीची गाठ बसली. हे लक्षात आलं. ती म्हणली कशाला गाठ मारली असेल तुम्ही. ती म्हणली तूच मारली असेल. हे दोघातच भांडण. अगं त्या कृष्णाला काय म्हणली होतीस का. ती म्हणली होय की हो आता माझ्या ध्यानात आलं. त्या कृष्णाला म्हणले होते तू माझ्याशी गाठ आहे म्हणली तू माझ्या घरला येऊन दाखव माझ्याशी गाठ आहे म्हणून त्यानंच ही गाठ मारली म्हणले. गाठ मारली महाराज. साध्या ब्राह्मणानं जर गाठ मारली तर ती सहजासहजी सुटत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं गाठ मारलेली सुटेल काय तुम्हा आम्हाला. साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटते का. सुटते. सगळं अर्ध द्यावं लागते. ते सुटत नाही आहे का नाही. हां. आणि मग आता काय करावं काय नाही. तेवढ्यात ती म्हणते दिवा लाव. ती इकडंच आता ते सगळंच आता जोडी. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्म्यानं सांगितलं अशा ठिकाणी बघायला मजा आहे. चला रे चला. सगळे गोपाळ घेतले. बाळ मोठे सगळे गोपाळ गोळा केले आणि हुर्रे करून नाचायला लागले. दारासमोर येणार कोणी उघडे ना. दार मधून उघडं ना. आता तेवढ्यात ती पेंद्या गेला. मोठं होतं सोनं बरं का. पेंद्या गेला आणि वरी बघायला आले. लय मजा आहे म्हणलं बघायला इथं. तेवढ्यात ती गवळण म्हणली उतर खाली म्हणजे ती बाहेर जा. पण ती उतर खाली म्हणलं की सवनेतूनच खाली उतरलं म्हणजे कशाला इथं उतरलं. कडी उघडून मोकळं झालं. हे बाहेर आलं. सो नंद पाटलाकडे आलं. कृष्ण परमात्मा नंदराजाच्या मांडीवर बसले होते आणि सांगितलं असं म्हणशील का नाही. मग जाळायचा प्रयत्न केला. तोडायचा कापायचा सगळा प्रयत्न करून विफल झाला.
मग आता पुन्हा असं म्हणतील का, नाही 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 पाया पडते. पेंड्या म्हणायला माझ्या बी पाया पडायला की, माझ्या बी, हां त्याच्या बी पाया पड म्हणले, त्याच्या बी पाया पडले, मग गाठ सोडली. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि एक गोवळण आणि गोप गाव सोडून यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. आणि ते निघाला गाडी, गाडीमध्ये भरलं सगळा संसार, निघाला महाराज. तेवढ्यामध्ये त्या गवळणीला तहान लागली, देवानंच लावली आणि सांगितलं मालकाला, मला तहान लागली व पाणी जरा आणता का. आणाय गेलं महाराज पलीकडे विहिरीमध्ये, तोवर त्याचं रूप घेऊन लोटा घेऊन पाणी आणलं. म्हणलं पी. इथं माझ्यासारखं दुसरं कोणतं आलं, चला माघारी फिरली गाडी. ती पाणी घेऊन ते विहिरीच्या बाहेर येतोय, तर आपल्यासारखा माणूस कोण माघारी गाडी मारतोय. ते पुढे आलं आणि जीवाला धरलं आणि त्याला बाहेर ओढलं. याच्या दोघाचं धराधरी लागलं की तिसरं बसलं त्याच्यावर आणि गाडी आपलं माघारी चालवायला लागलं. असं करता करता ती देवानं 3 रूपं धरले आणि हे मूळ 1 रूप, असे 4 जण झाले. ते म्हणले आता गावात गेल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. नंदराजाकडे आले आणि नंदराजांनी सांगितलं की 20 फूट खड्डा खोदा, असा खोदला आणि म्हणले याच्या पलीकडे उडी मारा. हां, आणि 20 बाय 20 म्हणजे चौकोन, असं उंच बी 20. आणि म्हणले याच्या पलीकडे जो जाईल की नाही त्याला बायको देणार आहे म्हणले मी. ती खरा नवरा होता, ती म्हणला खालीच बसला डोकं धरून, म्हणला बायकोच दुसरी कराईल. ते म्हणला मरून गेल्यावर काय करावं, खड्ड्यात पडल्यावर, खड्ड्यात पडून मेल्यावर काय करावं. आणि मग ती पटापट देवानं ती 3 रूपं होती ती पलीकडे उड्या मारल्या. खरा खाली बसलेला म्हणले इकडे ही तुझीच बायको आहे, मी तुलाच देणार आहे, जा म्हणले, फक्त गावाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. एवढे घराणे रोज यायला लागले आणि यशोदामाई थकली महाराज आणि सांगितलं की तू शाळेत जा. शाळेत म्हणजे ही असली शाळा नव्हती पूर्वी. शाळा म्हणजे गाई घेऊन जायचे, वासरं घेऊन जायचे वनामध्ये. गोपाळांना सगळ्या सांगितलं, आईनं सांगितलं रे गावात राहू नका, या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, सगळे गाय आणा, आपण रानात जाऊ. आणि कृष्ण परमात्म्याला सजवलं महाराज, चांगलं त्याचा मेकअप केला, त्याला मोरपीस लावलं, त्याची बारकी अशी शिदोरीची पिशवी दिली, छोटीशी घोंगडी दिली, छोटीशी काठी दिली, असं मनोहर रूप झालं. आणि कृष्ण परमात्मा वेशीतून पलीकडे कसा जातो हे बघण्यासाठी गच्चीवर आली यशोदामाई. तेवढ्यात राधा आली बघण्याकरता त्याला आणि त्या राधेला झटायला लागला अशा निर्जेला धरून. अरे कृष्णा परणारीशी कैसा झोंबसी रे, हिला कशाला झोंबतोस तू म्हणून खाली आली यशोदा. आणि यशोदा आई आली की रडायला लागलं बाळ. कृष्ण रडायला लागला, म्हणला माझा चेंडू हिनं लपविला म्हणून तर मी चेंडू घेण्यासाठी तरच करायलो म्हणलं. खरंच तिनं चेंडू घेतला नव्हता, मी तिथंच होतो, चेंडू तिनं घेतला नव्हता. पण कृष्ण परमात्म्याने असं बघितलं आणि चेंडू टपकन खाली पडला. मग यशोदा म्हणली तुम्हीच असं कृष्णाला करता त्या खोड्या आणि पुन्हा त्याचंच नाव सांगता, जायला जाऊ द्या ना. अहो चेंडूच पडला काय, अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे तो. असं वाकडं बघितलं तर एखादा ग्रह खाली पडेल महाराज, ग्रह खाली पडेल, एवढं सामर्थ्य त्याचं आहे. आणि मग ते सगळे गेले महाराज. तिथे अनेक प्रकारचे खेळ खेळले, हमामा हुतुतू हुमरी, अनेक लगोऱ्या, नाना पेट्या, ती सुरपारुंबा, खो खो, कबड्डी, चेंडूफळी, अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि शेवटी म्हणले आता भूका लागल्यात बाबा, म्हणले भूका लागल्यात, आम्हाला सुद्धा लागले का नाही. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे, हां काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, खेळण्यात सुख नाही, आता जेवायचं आहे. मग सगळ्या गोपाळांना सांगितलं गाई वासरं एका झाडाखाली बसवा, तुमच्या आमच्या शिदोऱ्या एकत्र करा. आणि म्हणला मी मध्ये उभा राहतो. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. परमात्म्यानं बोटाच्या फटीमधून मिरची कोशिंबरी चटणी हे सगळ्यांना दिलं आणि आपल्या हातातील बासरी कमरेला खोचले. याचं भागवतामध्ये वर्णन आहे. शुकाचार्य करतात, बिभ्रत बेनुम जठरपटयो शंखवेत्रेच कक्षे वामे पानो मस्रण कोलम तत्फलन्निंगुलिषु तिष्ठन मध्ये सोपर सुरदो हा सैन नर्म विस्वय स्वर्गे लोको मिशति भुजयज्ञ बाल केली पुंडली कवताय श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि
काल्याचा आनंद सर्व गोपाळांना दिला, रासलीलेचा आनंद सर्व गोपींना दिला, वेगवेगळा आनंद दोघांना दिला. आणि संत महात्मे आपल्या या ठिकाणी होते म्हणून देव कळाला, काला कळाला. संत नसते तर आम्हाला देव कळाला नसता, सुख कळालं नसतं आणि कालाही कुणी दिला नसता. म्हणून त्या संत महात्म्यांचं एकदा मनपूर्वक भजन करा. ज्ञानेश्वर माऊली जय